जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली ती मर्जी तुमच्याच वडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोरी मी झाले राया सोडात तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा एकच पैशाचा मागवा पिता असं काय करता दाजीला भेटा की येत्या बाजारी हे सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता बाराची गाडी निघाली मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा जी जी रे जी ऐन्यावानी रूप माझं उभे ज्वानीच्या मी उंबऱ्यात नादावलं खोळलं पिसं कबूतर हे माझ्या उरात भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची उगा घाई कशा पायी हाय नजर उभ्या गावाची हे शेत आलं राखणीला राख झालं गोळा शिळ खाली अडून कोणी करून तिरपा डोळा आता कसं किती झाकू सांग कुठवर राखू राया भान माझं मला राहीना मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा एकच पैशाचा मागवा पिता असं काय करता दाजीला भेटा की येत्या बाजारी हे सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता बाराची गाडी निघाली मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा जी जी रे जी आला पाड झाला भार भरली उभारी खाता खाटात अंग चोळी अंग जाळी टच डाळिंब फुट भटात गारवार झोंबणार गाड पदर जागी ठरना आडुशाच्या खोडीच मी कस गुपित राखू कळे मोरवानी डौल माझा मैनेवानी तोरा औंदाच्या वर सलामी गाठला वय सोळा जीवा लागली या गोडी तरी तळ काढा थोडी घडी आताची ही तुम्ही राहू द्या मला जाऊ द्या न आता वाजले की बारा मला जाऊ द्या न आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा अहो जाऊ द्या न घरी एकच पैशाचा मागवा पिता असं काय करता दाजीला भेटा की येत्या बाजारी हे सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता बाराची गाडी निघाली मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा जी जी रे जी.
आपल्या डोक्यावर फेटा नाहीये याचं नक्कीच वैषम्य वाटत असेल मला वाटतं, नाही का? येस, असते तर नक्कीच उडवले असते, कारण ज्या प्रमाणात शिट्ट्या मला ऐकू येतात इकडे त्या प्रमाणात जर फेटे असते तर ते नक्कीच उडाले असते. असो, याच्यानंतर असिस्टंट कमिशनर मुंबई आणि उपनगर श्री प्रमोद जाधव सर यांच्या शुभेच्छा आपण ऐकूया. श्री प्रमोद जाधव, असिस्टंट कमिशनर मुंबई आणि उपनगर. नमस्कार. रोचीराम थडानी हायस्कूल फॉर द हिअरिंग हँडिकॅप ही या मुंबई शहरातली आणि मुंबई उपनगरातली या दोन्ही जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठी शाळा आहे आणि सुमारे 215 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. 10वी पर्यंत शिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण या विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत दिलं जातं. गेली 7 वर्ष या शाळेचा 10वीचा निकाल हा सतत 100% लागलेला आहे. शाळेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या संस्थेला आणि सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जैसे कि हमने पहले भी जिक्र किया था, सामाजिक मूल्य, परंपराएं, संस्कार, इनमें हमारा देश बहुत ही समृद्ध है और इसी वजह से हमारी परंपराएं, रीति रिवाज, इनका हमें ध्यान भी रखना चाहिए. परंतु दुर्भाग्यवश ये कहना पड़ता है कि हम हमारी सारी परंपराएं, रीति रिवाज धीरे धीरे भूलते जा रहे हैं.